हॅलो गाईज, तर तुमच्या आयुष्यात खूप दुःख असेल तर एक ट्रिप करा, कारण ट्रिप करून मजा येते. खिशात दमडी नसली तरी पण ट्रिप करा. तर जाता जाता या काळ्या मांजरीने माझा रस्ता अडवलाय. आता बघूया काय अपशगुन होत आहे. पण असो, मी निघाली मस्त एक हिडन प्लेसवर जायला, कारण मी त्या प्लेसवर कधीच गेली नाहीये. आणि जाता जाता मस्त वडापावचा स्टॉल दिसला म्हणून गरमागरम असे वडापाव घेतले. आणि मग आम्ही सगळे फ्रेंड्स भेटलो आणि तयार झालो त्या जागेवर जायसाठी. पण जाता जाता मला एवढे खडतर रस्ते मिळालेत ना गाईज, काय सांगू तुम्हाला. पण तेवढेच हिरवगार सुद्धा होतं. म्हणजे जाता जाता एक एडव्हेंचरच केला मी, असं म्हणायला हरकत नाही. आणि माझी काय एक्साइटमेंट थांबत नव्हती मंडळी, म्हणजे मी खूप एक्साइटेड होते. जाता जाता विचार केला की जरा वडापाव घेतले तर ते खात खातच जाऊया. आणि मग काय, अजून एक मित्र आमच्यासोबत सामील झाला, त्यालाही वडापाव खायचा होता. पण माझा मित्र त्याला टोमॅटो देऊन पटवत होता. पण आम्ही त्याला वडापाव नाही दिला आणि आम्हीच खात खात जात होतो बिनलाजासारखं. आणि मग मी फक्त एक्सायटेड होते त्या प्लेसवर जाण्यासाठी. पण जाता जाताच एवढे सुंदर सुंदर प्लेस दिसत होतं की असं वाटलं इथेच थांबूया आपण, इथेच घर बांधूया, पण नाही. मग आम्ही गेलो आणि फायनली जी प्लेस मी तुम्हाला दाखवणार होती तिथे मी पोहोचलेली आहे. हीच आहे ती हिडन जागा. असं नाहीये, ती जागा अजून आतमध्ये. मग आम्ही अजून आतमध्ये गेलो, अजून आतमध्ये गेलो. मला तर वाटत होतं कोणते प्राणी येतील आणि मला गिळून घेतील. पण असं काही नाही झालं. आणि मग काय यार, बघा प्लेस बघा, म्हणजे तृप्त तुमचं मन होईल जर तुम्ही इथे आल्यावर. हे एवढं नितळ आणि निळं पाणी होतं, म्हणजे मला वाटलं की हे सगळं फक्त बाहेरगावीच असू शकतं, पण नाही. आपल्या इथे सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे स्पॉट. मग काय, तिथे गेल्या गेल्याच माझी फाटली मंडळी, कारण सगळे लोक पाण्यामध्ये मस्त पोहतायत, उड्या मारतायत, आणि मी बघा, मला साधं त्या पाण्यात बसायला सुद्धा जायला भीती वाटत होती. मी एवढी डरपूक आहे. आणि माझे मित्र तर बोलले नेक्स्ट टाइम तुला कधीच नाही आणणार, कारण ते एवढे बहादूर. हे बघा, उड्या बघा बघा. आणि मी बघा माझी एवढीच आहे, आणि माझी ना गाईज इकडे येऊन जिरली, म्हणजे जिरली खरं तर. पण मी जायला काही तयारच नव्हते पाण्यात. शेवटी माझ्या मित्रांनी मला खूप साऱ्या शिव्या घातल्या, खूप मला मोटिवेट केलं. मला बोलले चल अगं एकदाच. मी म्हटलं अरे भाई, एकदाच जाईल आणि डुबेल. पण माझे मित्र मस्त चिल आउट करत होते पाण्यामध्ये, आणि मी बघा, मी त्यांना इथून मोटिवेट करते, "ए बाई तुम्ही करू शकता, म्हणजे तू आहे माझ्या जिंदगीवर." पण ते पाण्यामध्ये पाय ठेवलं, मस्त मजा आली. नंतर आम्हा बकासुरांना भूक लागली आणि आम्ही विचार केला पास्ता बनवू. आणि पाऊस काही पडलाच नाही मंडळी काल, म्हणजे धोकेबाज मुलं असतात पण पाऊसही असतो. पण असो, माझ्या सगळ्या मित्रांना असं वाटलं की ते खूप मोठे शेफ आहेत. पण मी म्हटलं की द्या भाई, कांदा तरी मी कापते, म्हणजे थोडी तरी चव माझ्या हाताची येऊ द्या. आणि आम्ही सगळे मस्त एन्जॉय करतोय, पास्ता वगैरे बनवतोय, इथे मस्त कांदा तडतड तडतड करतोय. आणि काय, थोडी मेहनत करावी लागणार, सगळं इथं नाही मिळणार आहे. मग काय, मस्त माझ्या मित्राने एकदम शेफ स्टाईल एकदम हे सगळं टाकलं. ह्याच्यापेक्षा घाणेरडा पास्ता माझ्या लाईफ मध्ये नाही खाल्लं मी. ह्याला पण ऑनेस्ट रिव्ह्यू बोल. ऑनेस्ट छान नाही. मग काय, घाणेरडा पास्ता कसा तरी खाल्ला. आणि मी जाता जाता विचार केला की स्विमिंग शिकूनच जाईल. पण काय नाही, आम्ही निघालो तिथून परत जायला, आणि जाता जाता पण सेम तसेच रस्ते, सेम सगळं 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 सेम होतं. पण आम्हाला थोडी चूल मचली आणि विचार केला की रील काढूया. कोणाला डान्स तर येत नाही, पण तरी कसा बसा केला. आणि काय, आम्ही घरी जायला निघालो. मित्र भेटले की मजा येते, घरी जायचं मन नाही करत. आणि जर तुम्हालाही या हिडन प्लेसवर यायचं असेल तर कमेंटमध्ये प्लेस असं टाईप करा, तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन देईन. पण खूप मजा आली मला. आजचा दिवस भारी होता आणि मी घरी आलेली आहे. तर आजसाठी फक्त एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.